आये मी कसा दिसतय माका आठवता तू साडी नेसायचंस तेव्हा किती सुंदर दिसायचंस कुणाची तरी दृष्ट लागत एवढा सुंदर मी बघत रवायचो बांगड्यो गजरो आंबाडो पायात पैंजण तुका बघून माका सारखा वाटायचा मी पण तुझ्यासारखी नटीन पण माका नाही कधी नटूक मिळाला पण आज मी तुझी साडी नेसले तुझ्या एवढी सुंदर तर नाही दिसत पण ही साडी नेसून माका तुझी आठवण इली आहे तू बघतेस ना माका मी कशी दिसते बरा दिसतंय ना काय चालला आहे अवदेसेचा झाडाजवळ काय करता हा आणखी काय करणार ता औशिक भेटूक गेला हा आता माका खराच वाटता श्रीमंता हयच हा देव लक्ष ठेवून हा तिचा आवाज ऐकलाव ना आपण येऊ मायले की पण बोलत असणार त्याचा लग्न लवकर करून देऊ खयो त्या असा साडी नेसून सजून गावभर फिरला तर लोकांमधील शेवंत येईल आये आज लय खुश आहे मी ह्याच तुझ्यासारखा नटलाय जर कधी माझा लगीन झाला ना तर मी तुझी हीच साडी नेसीन दत्ता त्याच्या लग्नाचा काय तर लवकर बघ हो पण बोलणार कोण माधवा ही जबाबदारी तुझीच हा काय होय होय माधवा आम्ही कितीही गोड बोलान तेका सांगूक गेलो तरी तेका संशय येतलो तू मुंबईसून इलहस तेका काय बोलूक नाही निलिमान पण त्याची बाजू घेतल्यान तेका कापडा दिल्यान हय तेव्हा तू बोललस ना तर माका वाटता त्या लग्नाक तयार होईल ठीक आहे वेळ आली की मी बोलतो तिच्याशी हा अरे दत्ता बघतोस काय मार त्याला काठी कुठे थांब दत्ता वहिनींनो विहिरीसून पाणी काढून ठेवलंय आणखी काय काम हा काय नाही यमे हा काय बस काय सांगितलंय ना बस आहे काय गो काय चालला हा काय तुझा काय केलंय मी वर त्वांड वर करून विचारतेस काय केलंय त्या सुशल्याच्या खोलीत सारखा सारखा जात राहतस ता काम असला की जाते मी कसली एवढी कामं असतात तुझी कामा म्हणजे जेवला काय काय करता हा ता बघूक लय पुळको हा तुका त्या सुशल्याचो घरात का घेऊन जायत नाहीस परत ता येणार हा काय सारखा सारखा त्या सुशल्याच्या पुढे पुढे करू नको हा खय केलंय मी पुढे पुढे खरा सांगू तुमका त्याचा त्रास होता हा ना तसो माका पण होता हा ते का आम्ही एवढा पोचलो आणि आता आमका कसा बोलता तर तुमका काय माहित ते का सुशला बोलला तरी राग येता ते का सुषमाच बोलूक होया आम्ही पोचला आणि आता हा आमकाच गड्यासारखा वागवता हा आम्ही हा गडी माणसा पण हे काय मालकीन हा घरची पण बनूक बघता ना मालकीन
बघितलंस ना कसा निर्वत होता साडी नेसून. हाय घरात करता तवसर ठीक हा, पण गावात फिरूक लागला तर नको नको ऐकू येतं. नेनू जपून. होय नीनू, मी देते पोहे बाहेर. सुषमाने साडी नेसली होती काल. हो. पण अशी अचानक का? अरे तिच्या आईची साडी होती. म्हणजे शेवंताची. आर्चिस, पूर्वा शांत बसा जरा. आधीच घरात वाद चालू आहे. विषय टाळता येईल, जे घडतंय ते नाही टाळता येणार. दादा नेमकं काय म्हणायचंय तुला? सुषमा तिच्या आईशी बोलत असते. तिची आई इथेच आहे. तुम्ही तिचा आवाज ऐकलाय ना? आर यू शुअर की तो आवाज तिचाच होता? ती काय बोलली ते ऐकलंयस ना? काय काय चाललेला? नाही नाही काही नाही, गप्पा मारतोय आम्ही. काय नाही काय नाही, माका माहिती आहे सगळा. काय माहितीये तुला? पोहे पोहे बनवतात ना आतमध्ये. माका वाचिलो पूर्वात आहे. माका पण वयत पोहे. बस इथे बस, मिळतील तुला पण. इले इले पोहे इले. माका पण वयत. होय देते. मग असे नको, नुसते पोहे वयत. चाय टाकून खाऊ. ते मिळणार नाही. हे घे आता. अगं पण तो मागतोय तर दे ना. काल रात्री पण काही खाल्लं नाहीये ते. काय पांडू? विसरलंय. पूर्वा जा पोहे घेऊन. घे. हे घे. हा नुसते पोहे. खा आता. सुषमा तुका होय पोहे? माका नको हा. सुषमा तुझ्या जुन्या घरी गेलो होतो. काय? माझ्या घरात किती आहे? कोणी नसतं ना तिथे, बंद असतं. गणेश, तू का गेला होता तिच्या घरी? तुला काय गरज होती जायची? मी इथून निघालो तेव्हा राहण्याची काही व्यवस्था नव्हती. मग काही दिवस त्याच बंद घरात राहिले. तिथे तिथे तुझ्या आईचा फोटो सुद्धा आहे. नऊवारी साडी, आंबाडा, केसात गजरा, पायात पैंजण, हातात बांगड्या. तुमचा काय चालला हा तर सगळा माहित हा माका. या बघ सरिता, माझ्या नावावर काय खपवू नको, सांगून ठेवते. मी हाय काय खपत नाही. मी स्वतःच्या डोळ्यान बघितलंय. आणि मीच नाही, अभिराम भाऊजींनी बघितलेला हा, अर्चिसांनी बघितलेला हा. अभिराम भाऊजी तुम्ही सांगा. छायाच होती ती. छाया, या खरा हा ना? बोलत किती नाही तू?